आता वर्क डन पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि 0 पाहिलं. ठीक आहे. पॉझिटिव्ह कधी असेल त्यावेळी फोर्स आणि डिस्प्लेसमेंटचे डायरेक्शन सारखेच आहे. ठीक आहे. त्यावेळी थीटा जो असणार आहे, थीटा इज इक्वल टू काय असणार आहे, इक्वल टू 0. ठीक आहे. किंवा तो ॲक्यूट अँगल असेल. ज्यावेळी थीटा हा ॲक्यूट अँगल असेल त्यावेळी जो वर्क डन येणार आहे तो काय येणार आहे, पॉझिटिव्ह येणार आहे. ठीक आहे. इफ थीटा हा जो आहे तो येतोय ॲक्यूट अँगल. ठीक आहे. त्यावेळी वर्क डन काय येतं, पॉझिटिव्ह. ठीक आहे. इफ थीटा इज ऑप्टिव्हज अँगल, ऑप्टिव्हज अँगल म्हणजे काय, 90च्या पुढे. 90च्या पुढे काय येईल बरं, निगेटिव्ह. काय येणार, वर्क डन विल बी निगेटिव्ह. ठीक आहे. समजतंय का, थीटा हा ऑप्टिव्ह अँगल असेल त्यावेळी वर्क डन काय येणार, निगेटिव्ह. समजलंय, नक्की समजलंय. ठीक. तर आता पहा, आता वर्क डन कॅल्क्युलेट करायचं आहे. वर्क डन कॅल्क्युलेट करण्याच्या मेथड्स आहेत. ठीक आहे. वर्क डन कॅल्क्युलेट करण्याच्या मेथड्स आहेत. त्यातली फर्स्ट मेथड पहा. फर्स्ट मेथडमध्ये जर तुम्हाला फोर्स आणि डिस्प्लेसमेंट डायरेक्टली दिली असेल, मल्टिप्लिकेशन करू शकता. ठीक आहे. फोर्स आणि डिस्प्लेसमेंटमधला सपोज अँगल दिलेला आहे. ठीक आहे. इफ जो वर्क डन कॅल्क्युलेट करायचा आहे, फोर्स तुम्हाला दिलेला आहे 20 न्यूटन, डिस्प्लेसमेंट दिलेली आहे 10 मीटर, अँड अँगल थीटा इज सपोज 90 डिग्री. ठीक आहे. देन वर्क डन विल बी, वर्क डन इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, एफ डॉट एस विच इज इक्वल टू एफ एस कॉस थीटा. बरोबर. फोर्स काय आहे 20, एस काय आहे 10 आणि कॉस 90. कॉस 90 काय रे 0. याचा अर्थ वर्क डन काय आला 0 जूल. ठीक आहे. वर्क डन काय आला 0. ही झाली फर्स्ट मेथड. जिथं तुम्हाला डायरेक्टली व्हॅल्यूज दिलेल्या आहेत त्या आपण पुट केल्या. ही झाली फर्स्ट मेथड. ठीक आहे. आता सेकंड मेथडमध्ये जे आपण वेक्टर शिकलो ते वेक्टर मल्टिप्लिकेशन येतं. ठीक आहे. तर आता पहा, जर फोर्स दिलेला आहे 2i कॅप प्लस 2j कॅप प्लस 3k कॅप. ठीक आहे. 2i कॅप प्लस 2j कॅप प्लस 3k कॅप, आणि डिस्प्लेसमेंटचा जो वेक्टर दिलेला आहे तो दिलेला आहे सपोज i कॅप प्लस j कॅप प्लस k कॅप. तर वर्क डन इज इक्वल टू काय तर आहे, फोर्स डॉट डिस्प्लेसमेंट एफ डॉट एस, म्हणजे डॉट प्रोडक्ट घ्यायचा आहे. डॉट प्रोडक्ट कसा घेतो आपण, आय कॅप सोबत मल्टिप्लिकेशन, जे कॅप सोबत के कॅप सोबत डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करतो. बरोबर. म्हणजेच काय होणार ते, एफ डॉट एस, एफचे वेक्टर्स काय 2i कॅप प्लस 2j कॅप प्लस 3k कॅप. डॉट प्रोडक्ट कोणासोबत घ्यायचा आहे, आय कॅप प्लस जे कॅप प्लस के कॅप सोबत. मग आय कॅप सोबत मल्टिप्लिकेशन म्हणजे 2 × 2 किती झाला तो 2, 2 × परत 2, 2 × 1 किती झाला 2 प्लस 2. बरोबर. आणि 3 × 1 परत किती प्लस 3, म्हणजे किती झाला तो 7 जूल. म्हणजे वर्क डन किती आलं 7 जूल. ही झाली सेकंड मेथड, जिथं तुम्ही डॉट प्रोडक्ट घ्याल, डायरेक्ट मल्टिप्लिकेशन कराल. ठीक आहे. समजलंय का. एखाद्या बॉडीवर जर मल्टिपल फोर्सेस ॲक्ट होत असतील, काय होत असेल, मल्टिपल फोर्सेस. ठीक आहे. तर त्यांचा रिझल्टंट फाईंड करायचा, तो रिझल्टंट मल्टिप्लाय करायचा. ते सांगते पुढे मेथड. हे समजलंय, नक्की समजलंय, काय डाऊट याच्यात. ठीक. पुढे आता वर्क डन कॅल्क्युलेट करण्याची जी नेक्स्ट मेथड आहे, जर स्मॉल वर्क डन असेल तर तो येतो एफ डॉट डी एक्स किंवा डी एस म्हणा, एफ डॉट डी एस. स्मॉल वर्क डन असेल तर फोर्स इंटू स्मॉल डिस्प्लेसमेंट येतं. ठीक आहे. जर त्याचं स्मॉल वर्क डन तुम्हाला माहिती आहे किती येते, एफ डॉट डी एस. जर कम्प्लीट किंवा टोटल वर्क डन फाईंड करायचं तर काय येतं, इंटिग्रेशन ऑफ स्मॉल वर्क डन. स्मॉल वर्क डनचं काय करायचं, इंटिग्रेशन करायचं. स्मॉल वर्क डनचं काय करायचं, इंटिग्रेशन. स्मॉल वर्क डन DW आहे, त्या DWला ज्यावेळी आपण ॲडअप करत जाऊ, सम करत जाऊ, कंप्लीट एकत्र घेऊ, त्यावेळी तुम्हाला लार्ज वर्क डन किंवा टोटल वर्क डन मिळणार आहे. ठीक आहे. तर टोटल वर्क डन इज इक्वल टू काय, इंटिग्रेशन ऑफ DW, म्हणजेच काय, इंटिग्रेशन ऑफ एफ डॉट डी एस. एफचं ज्यावेळी इंटिग्रेशन कराल तर तुम्हाला काय मिळणार आहे, वर्क डन मिळणार आहे. टेक्स्टबुकमध्ये एक एक्झाम्पल दिलं आहे पहा. त्याचं जे फोर्सचं इक्वेशन दिलं आहे ते काय दिलेलं आहे, 3x² प्लस, आता इथे एक्स ह्या टेक्स्टबुकमध्ये इथे एक्स दिलेला आहे, डिस्प्लेसमेंट एक्स ने नोट केलेली आहे. ठीक आहे. एफ जो दिलेला आहे तो किती दिला आहे सांगा, 3x² मायनस 2x प्लस 1. ठीक आहे. एफ जो दिलेला आहे एफ त्याच्यात पुट करा. सो डब्ल्यू इज इक्वल टू काय येईल, इंटिग्रेशन ऑफ 3x² मायनस 2x प्लस 1 इंटू dx. ठीक आहे. आणि लिमिट दिलेलं आहे कुठून कुठपर्यंत, 0.4 टू 0.2. बरोबर का, 0.4 वर 0.2 टू 0.4. बरोबर आहे, असं दिलं ना. ठीक आहे. समजलंय. आता काय करणार, स्मॉल वर्क डन दिलेलं आहे त्याचं कम्प्लीट टोटल वर्क डन फाईंड करायचं आहे. इंटिग्रेट करतो. इंटिग्रेट कुठून करणार, 0.2 पासून 0.4 पर्यंत. आधी इंटिग्रेशन घ्या. इंटिग्रेशन काय असतं बरं, इंटिग्रेशन x⁻n चा फॉर्म्युला काय, x⁻n इज n, x⁻n - 1
सॉरी n+1 इंटिग्रेशन घेताय रे, x⁻n+1/n+1 बरोबर. डिफरन्सिएशनमध्ये n(x⁻n-1) येतो, ठीक आहे, डेरिव्हेटिव्हमध्ये. आता इथे काय होणार बरं, पॉवर काय होणार, एकनी ॲड होणार, ठीक आहे. 3 तसंच x² इंटिग्रेशन काय येईल, x³/3 बरोबर, -2 x इंटिग्रेशन x ची पॉवर 1 नी वाढणार म्हणजे x² आणि /2 आणि प्लस 1च्या पुढे काहीच नाही म्हणजे x⁻0 आहे, ठीक आहे. x⁻0चं इंटिग्रेशन काय येणार, x⁻1/1. x⁻0 चं इंटिग्रेशन काय येईल, x⁻0 + 1/1 म्हणजेच काय, x⁻1/1 म्हणजेच जिथे कॉन्स्टंट आहे त्याचा जो इंटिग्रेशन आहे ते काय येणार आहे, x, ठीक आहे. 3 3 गेला, 2 2 गेला, काय राहिलं, x³ - x² + x आणि जी लिमिट आहे ती आहे 0.2 पासून 0.4 पर्यंत. आधी अप्पर लिमिट पुट करायची, ठीक आहे. आधी अप्पर लिमिट पुट करणार, मग लोअर लिमिट पुट करणार आणि मायनस करणार, ठीक आहे. अप्पर लिमिट काय आहे, 0.4. 0.4 आहे ना अप्पर लिमिट, नक्की, ठीक आहे. आधी काय पुट करणार, अप्पर लिमिट म्हणजेच काय, 0.4चा क्यूब मायनस 0.4चा स्क्वेअर प्लस 0.4 ही झाली अप्पर लिमिट. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट करायचं आहे, ठीक आहे. लोअर लिमिट काय आहे, 0.2चा क्यूब मायनस 0.2चा स्क्वेअर आणि प्लस 0.2 ही झाली अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. समजलंय का हे, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. आता पुढे सॉल्व कराल, पुढे सॉल्व करा आणि त्याची व्हॅल्यू फाइंड करा. हे समजलंय, हे झालं 3 मेथड्स, ठीक आहे. आणि एक लास्ट मेथड, ती लास्ट मेथड म्हणजे एरिया अंडर द कर्व फाइंड करणं, ठीक आहे. काय आहे, एरिया अंडर द कर्व फाइंड करणं. फर्स्ट मेथड काय होती, डायरेक्टली तुम्हाला व्हॅल्यूज दिलेल्या त्या व्हॅल्यूज पुट केल्या, व्हॅल्यूज पुट करून व्हॅल्यू फाइंड केली, ठीक आहे, वर्क डन फाइंड केला. सेकंड मेथड काय होती, वेक्टर्स आहेत, फोर्सचा वेक्टर दिलाय, डिस्प्लेसमेंट वेक्टर दिलाय, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट डॉट प्रोडक्ट घ्या, डॉट प्रोडक्ट घेतल्यानंतर वर्क डन मिळतो. नेक्स्ट मेथड काय झाली, थर्ड मेथड, इंटिग्रेशन केलं, स्मॉल वर्क डन तुम्हाला माहिती आहे, फोर्सचं इक्वेशन दिलेलं आहे, त्या फोर्सच्या इक्वेशनला इंटिग्रेट केलं, तर इंटिग्रेट करून तुम्हाला वर्क डनची व्हॅल्यू मिळते. आणि लास्ट मेथड ती म्हणजे एरिया अंडर द कर्व फाइंड करणं. एरिया अंडर द कर्व म्हणजेच काय, ज्यावेळी तुम्ही इंटिग्रेशन घेता, इंटिग्रेशन घेणं म्हणजेच काय करणं, अख्ख्या एरियाचं काय करणं, ॲडिशन करणं. कसं काय, आता पहा, इथे सोडू का, काय करू, रफ करू, काय रफ, ठीक आहे, नंतर लिहा, ठीक आहे. आणि फोर्थ मेथड आहे आता, तर फोर्थ मेथड म्हणजे एरिया अंडर द कर्व फाइंड करणं. काय आहे, एरिया अंडर द कर्व फाइंड करणं. ज्यावेळी फोर्स आणि डिस्प्लेसमेंटचा ग्राफ दिलेला असेल, काय दिलाय, फोर्स आणि डिस्प्लेसमेंटचा ग्राफ दिलेला असेल, ठीक आहे. आणि जर सपोज ही काहीतरी वेव्ह आहे, ठीक आहे, ही काहीतरी तुमची वेव्ह किंवा काय म्हणता येईल लाईन एक, ठीक आहे. फोर्स आणि पेज नंबर कितीवर आहे, 55वर 4.1 फिगर पहा, ठीक आहे. फोर्स वर्सेस डिस्प्लेसमेंट दिलेलं आहे, फोर्स वर्सेस डिस्प्लेसमेंट, ठीक आहे. जर फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट कराल तर तुम्हाला काय मिळणार आहे, वर्क डन मिळणार आहे, बरोबर. म्हणजे ज्यावेळी मी फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट करणार तर इथे स्मॉल वर्क डन मिळेल, एवढ्या पार्टमध्ये काय मिळणार आहे, स्मॉल वर्क डन मिळेल, बरोबर, बरोबर का, काय मिळणार आहे, स्मॉल वर्क डन मिळणार आहे, बरोबर. एवढ्या पार्टमध्ये, कंप्लीट पार्टमधलं वर्क डन काय येईल, मग सख्या पार्टचं काय घ्यायला लागेल, इंटिग्रेशन घ्यायला लागेल. आणि ज्यावेळी तुम्ही इंटिग्रेशन घेता त्याच वेळी ते येतं एरिया अंडर द कर्व येतं, ठीक आहे. इंटिग्रेशन घेणं म्हणजेच काय करणं, f.s कुठून कुठपर्यंत, या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत, बरोबर. पहा, आता जर सपोज ही स्ट्रेट लाईन असती ना, ही स्ट्रेट लाईन असती ना, तर या स्ट्रेट लाईनचं जर फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट केलं या पॉईंटला, ठीक आहे, या पॉईंटला फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट केलं, इथे स्मॉल वर्क डन मिळेल. परत नेक्स्ट पॉईंट जितके येतील त्याला फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट करावं लागेल. म्हणजे प्रत्येक पॉईंटला तुम्हाला काय करावं लागतं, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट घ्यावं लागतं ना प्रत्येक पॉईंटला, ठीक आहे. मग प्रत्येक पॉईंटला घेण्याच्या ऐवजी आपण काय करतो, डायरेक्ट इंटिग्रेशन घेतो, ठीक आहे. इंटिग्रेशन घेणं म्हणजेच काय काढणं, एरिया अंडर द कर्व काढणं असतं, ठीक आहे. जर फर्स्ट याच्यात घेतलं तर फर्स्ट याच्यात सपोज तुमचं वर्क डन एवढं आलं, सेकंड याच्यात एवढं येईल, एवढं एवढं, आणि सगळ्याचं इंटिग्रेशन घेणं म्हणजेच f.s फाइंड करणं येतं, म्हणजेच एरिया अंडर द कर्व काढणं, ठीक आहे. मग इथे एरिया अंडर द कर्व जर फाइंड करायचं असेल, तुम्हाला जर सपोज एखादा ग्राफ दिला असेल, आता जर ग्राफ घ्या एखादा, हे फोर्स आहे या ॲक्सिसवर आणि या ॲक्सिसला डिस्प्लेसमेंट आहे, फोर्स आणि डिस्प्लेसमेंट आहे, ठीक आहे. हे 1 2 3 4 1 2 3 4, ठीक आहे. आणि जर हा तुमच्याकडं
तुमची लाईन आहे आणि इथला वर्क डन तुम्हाला फाइंड करायचं किंवा या पार्टमधलं वर्क डन तुम्हाला फाइंड करायचं. तर या पार्टमधलं वर्क डन इज इक्वल टू काय येईल, एरिया अंडर द कर्व. वर्क डन काय येईल, एरिया अंडर द कर्व. मग याच्या अंडरचा एरिया हा काय, रेक्टँगल आहे. रेक्टँगलचा एरिया काय असतो, एरिया ऑफ रेक्टँगल इज लेंथ इंटू ब्रेड. बरोबर. लेंथ किती आहे पहा बरं, लेंथ ही आहे 2, ब्रेड किती आहे 4, म्हणजे 2 × 4 किती आला 8 जूल. म्हणजे इथला एरिया काय झाला 8 जूल. एरिया 8 जूल झाला, याचा एरिया 8 आला, याचाच अर्थ वर्क डन किती आलं 8 जूलचं आलं. वर्क डन किती आलं 8 जूलचं आलं. हा आला एरिया अंडर द कर्व. समजले का. एरिया अंडर द कर्व घेऊन सुद्धा आपण काय फाइंड करू शकतो, वर्क डन फाइंड करू शकतो. समजतंय, समजतंय, नक्की समजलंय. ठीक, घ्या.